नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पण असं काय घडणार आहे मित्रांनो 1 ऑक्टोबर नंतर की ज्यामुळे आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पण 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर 1 ऑक्टोबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 चला सविस्तर बघूया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा भाव मित्रांनो इथून 8 दिवसांपूर्वी होता तो 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता। पण जेव्हा मोदी सरकारने कच्च्या खाद्यतेलाचं आयात शुल्क 20% वाढवलं त्यानंतर कापसाचा बाजारभाव वाढायला सुरू झाला। तुमच्या मनातील सवाल असणार की मग कच्च्या खाद्यतेलाचं आणि कापसाचं नेमकं रिलेशन काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण कापसाची विक्री करत असतो तर या कापसातून रुई बनते आणि त्या रुईतून जे बाजूला पडते ती सरकी असते मित्रांनो, आणि या सरकीला ज्यावेळेस आपण प्रोसेस करतो त्याच्यामधून एकीकडे सरकी पेंड निघते तर दुसरीकडे सरकी तेल निघते। आता मोदी सरकारनं कच्चं खाद्यतेल 20% आयात शुल्क वाढवल्यामुळं सरकी तेलाचे सुद्धा भाव देशांतर्गत बाजारात वाढायला लागले आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारात त्या ठिकाणी सरकी तेलाचा फायदा सरकी पेंडेला आणि सरकी पेंडीचा फायदा मित्रांनो या ठिकाणी कापसाला होताना दिसतो। आणि सध्याच्या कंडिशनला मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की यामुळे कापसाचा बाजारभाव मागच्या 5-7 दिवसात सुधारून बाजारभाव पातळी ही कमीत कमी 7,200 ते जास्तीत जास्त 7,800च्या दरम्यान दिसत आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जसजशी सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसेल त्याचा या ठिकाणी थेट फायदा कापसाच्या भावाला मिळणार आणि सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही फायदा या ठिकाणी कापसाच्या भावाला मिळणार। ज्यामुळे मित्रांनो 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो कापसाचा भाव आहे मित्रांनो तो 100% आपल्याला 8,000 पार होताना दिसणार। पण इथंच कापसाची बाजारभाव पातळी थांबणार नाही, तर लक्षात घ्या मित्रांनो दिवाळीपर्यंत कापूस अनुकूल परिस्थितीमध्ये जर 8,500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य देखील वाटायला नको। तर मित्रांनो, ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, सगळ्यात महत्त्वाची माहिती
की 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात आता कापसाचा भाव 100% होणार 8,000 पाऊंड. याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.